किती पाऊस सुरू आला का बाहेर है ना. किती जोरात पाऊस चालू आहे. काय खायचं म्हणून आहे आज. काय होत आहे सांग बरं. काय खायचं म्हणून होत आहे तुझं. ब्रेड पकोडा. मला सांगते काय. चल पल्लू काय पाऊस चालू आहे. मग पिऊ म्हणते की ब्रेड पकोडा बनवतं का. भले चटूर आहे पण तुम्ही दोघे जण. मग पाऊस चालू आहे. उद्या काय ते बनव ना. पिऊ म्हणते तर. तुम्ही बापरे चालू केलं पण. शाबाश. तुम्ही म्हटलं ब्रेड पकोडा मी करणार नाही मग तर बस. तेच तर म्हटलं बा. वा काय सुगंध येऊ राहिला. या मस्त पावसाळ्यात एक नंबर. हाँ ये अभी वा मला शिकव ना कसे असते तर. कसे करायचे तर मला सांगशील ना. सोपा आहे. बेसन बेसन करायचं. बेसनमध्ये करायचे. ब्रेड ब्रेड टाकायचे आणि टाकून द्यायचे. त्याला चटणी घाला लागत पण लावा. अरे आलू चटणी पण करावं लागते काय. ते ब्रेडच्या मधात मग मिक्स करावं लागते. खाणं सोपं आहे म्हटलं. मग यात सोडा लागते. गॅस सोडायला लागते. एवढं इझी नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं. हे लवकर लवकर पाणी सुटलं तोंडाला म्हणून. न बस झालंच आता. तुमचे झाले सगळे. खा मस्त. बरं आहे म्हटलं घरच्या घरी. पावसामध्ये बाहेर बाहेरचं पूर्ण अनहायजेनिक असते. घरचं पोट भरून खाता येतं माझ्या. मला थोडेसे भजे पण देशील ना करून देत राहते का. बरं हे तर खा. येणार का तुमचं पोट तरी भरते. वाओ ये हो गए ब्रेड पकोड़े तैयार. टैन टैन. चलो पिहू ब्रेड पकोडे रेडी. ब्रेड पकोडे थँक्यू मम्मा. वेलकम बाबा. तो दिसते बाबा. चलो खाओ. आ जाओ ब्रेड पकोड़े खाने. हो एकदम टेस्टी टेस्टी पल्लू के हाथ के. दोघंच. मी कुठे आहे. तो गरम आहे बाजूला. हे बाय खाताना माझा विचार नाही आहे. आम्हाला ठेवत पण नाही. पिऊ कसं झाले सांग. पप्पा कसे झाले. एकदम मस्त एकदम. बाहेरच्या पेक्षा चांगले. खूप टेस्टी मस्त. चलो खाओ. बहुत टेस्टी. बढ़िया.